मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू होण्या अगोदर समाजाकडून दिनांक 28 फेब्रुवारी रोजी स्थानिक नगरपालिकेला एक निवेदन देत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती। त्यात विशेष म्हणजे रेल्वे स्टेशन रोडवरील मदिना मस्जिद समोर नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी सिमेंट रस्ता खोदून पाईपलाईन टाकली, परंतु रस्ता खोदताना मस्जिद समोर मोठा खड्डा पडला आणि संबंधित गुत्तेदाराने रस्त्यावरील खड्डा न बुजवता सोडून दिला। निवेदनात सुद्धा खड्ड्यांवर मॅनहोल टाकण्यात येण्याची मागणी सुद्धा केली होती। मस्जिद समोरील खोदण्यात आलेल्या रस्त्यावरील खड्ड्यावर आणखी उघडी नालीवर सुद्धा मॅनहोल टाकण्यात यावं यासाठी गेल्या आठवड्यात एका विशिष्ट मंडळाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसी यांची भेट घेत संबंधित समस्येबद्दल आवर्जून सांगितलं असता मुख्याधिकाऱ्यांनी आपण जातीने लक्ष देत तात्काळ कारवाई करत योग्य त्या सूचना केल्या जातील। मॅनहोल टाकण्यासाठी पालिकेचे नगर रचना विभागातील प्रमुख स्थापत्य अभियंता अनंत कुलकर्णी यांनी संबंधित त्वरित मॅनहोल टाकण्यात यावं असं गुत्तेदाराला अनेकदा सांगूनही संबंधित गुत्तेदार आपली मनमानी करत अद्याप मॅनहोल टाकण्यात आलेलं नाही। वेळीच मॅनहोल न टाकल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यासंबंधी आज दिनांक 27 मार्च रोजी पालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना या प्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने फोन केला। उत्तर देण्यास नकार दिला आणि सोबतच नगर रचना विभागातील प्रमुख स्थापत्य अभियंता सुद्धा उत्तर देण्यास टाळाटाळ करतात असंच म्हणावं लागेल। या रस्त्यात मोठी वर्दळ असते आणि सध्या रमजान महिना सुरू असल्याने या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते। तालुका मदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।